महाराष्ट्रातल्या मतदार याद्या। या मतदार याद्यांमधला घोळ काही संपत नाहीये। या घोळामध्ये आता नव्या आकड्यांची भर पडली आहे आणि ही भर टाकणारे आहेत भाजपचे मंत्री आशिष शेलार। आशिष शेलार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि काही आकडे समोर केले। ते आकडे काय आहेत ते महत्त्वाचं आहे, पण ज्या पद्धतीचे आकडे समोर आणलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली। आशिष शेलार यांनी आज काय केलं? आशिष शेलार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये एक महाराष्ट्रामधल्या मतदार याद्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये दुबार मतदार असल्याचं मान्य केलं। मात्र हे मान्य करत असताना आशिष शेलार यांनी जी आकडेवारी दिली ती होती मुस्लिम दुबार मतदारांची। महाराष्ट्राच्याच काय कदाचित देशाच्या इतिहासामध्ये सुद्धा मतदार याद्यांमधल्या घोळाबाबत बोलताना हिंदू मतदार आणि मुस्लिम मतदार अशी विभागणी कदाचित पहिल्यांदाच झाली असावी। आशिष शेलार यांनी लोकसभेमधले वेगवेगळे मतदारसंघ, विधानसभा निवडणुकांमधले वेगवेगळे मतदारसंघ यामध्ये किती दुबार मुस्लिम मतदार आहेत याची आकडेवारी जाहीर केली। आणि ही आकडेवारी का जाहीर केली तर याचं कारण आहे या अगोदर गेल्या आठवड्यामध्ये झालेला विरोधकांचा मोर्चा। सत्याचा मोर्चा या नावानं विरोधकांनी मुंबईमध्ये एका मोर्चाचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये महाविकास आघाडीमधले पक्ष होते, इतरही पक्ष होते आणि राज ठाकरे यांची मनसे होती। प्रामुख्याने राज ठाकरे यांनी या मोर्चातल्या भाषणामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कोणकोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये किती किती दुबार मतदार होते याची आकडेवारी जाहीर केली। त्याची कागदपत्र सुद्धा त्यांनी त्या मोर्चामध्ये आणली होती। याला उत्तर देताना आशिष शेलार यांचं असं म्हणणं होतं की राज ठाकरे यांनी जे दुबार मतदार मतदान करायला येतील त्यांना तिथेच फटकवा आणि पोलिसांकडे नंतर द्या असं जे म्हटलं ते फक्त हिंदू मतदारांसाठी होतं का? कारण राज ठाकरे यांनी जी नावं घेतली उदाहरणादाखल ती सगळी हिंदू होती। आशिष शेलार यांचं म्हणणं आहे की या मतदार याद्यांमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहेत आणि त्यानंतर त्यांनी मुद्दा मांडला तो वोट जिहादचा। म्हणजे महाविकास आघाडीनं वोट जिहाद केलेला आहे हा जो मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रामुख्याने आला होता तो पुन्हा एकदा आलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोनही ठाकरे बंधूंनी विचार वापसी करावी असा एक शब्दप्रयोग आशिष शेलार यांनी वापरला। अर्थात हे सगळं करण्यामागे नेमकं काय कारण आहे? मतदारांची धर्मनिहाय विभागणी करणं हे खरंच योग्य आहे का? यातून मतदारांचा अपमान होत नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले।